जर तुम्ही म्हणत असताना हा कोबी घेऊन काय करते मी हातात, तर आज काय भाजी नाही करणार पहा, आज करणार आहे कोबीचे पराठे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी प्रिया. तर आज आपण करणार आहे कोबीचे पराठे, कारण कोबीची भाजी काय आमच्या घरातही कुणाला आवडत नाही, कुठल्याही मुलाला मला असं वाटतं आवडत नसेल. तर इथे मी हा कोबी स्वच्छ धुवून कापून घेतला आहे आणि आता इथे तेलामध्ये हळद, जिरे, मोहरी, लाल तिखट टाकून फक्त फोडणी दिलेली आहे, काहीही टाकलेलं नाही आहे वेगळे मसाले. आणि आता मीठ घातलं आहे आणि ही भाजी मोठ्या गॅसवरच परतून घेणार आहे, पाणी फक्त आटेपर्यंत. आता इथे पाणी आटलेलं आहे पहा, भरपूर कोथिंबीर टाकून घेतली याच्यामध्ये. आणि आता ही थंड होऊ देणार आहे आणि मग याचे आपण पराठे लाटून घेणार आहोत. आणि आपली कणिक जे आपण नॉर्मल बटाट्याच्या पराठ्यासाठी वगैरे मळतो तशीच मळायची आहे, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम. आता इथे एक गोळा घेतला आहे पिठाचा, याची पारी करून घ्यायची आणि यात जेवढं आपल्याला म्हणजे जमेल तेवढं दाबून दाबून सारण भरून घ्यायचं. कारण काय होतं, कोबीची भाजी कुठल्याही मुलांना तुम्ही द्या, आवडत नाही त्यांना. आमच्याही घरात तीच परिस्थिती आहे, कुणालाही कोबीची भाजी आवडत नाही. पण हे असे पराठे केले ना की मग मात्र पराठा एकही शिल्लक राहत नाही, कोबी पूर्णची पूर्ण संपून जातो. त्यामुळे मी कोबीची भाजी बनवत नाही, पण हे असे पराठे आमच्या घरी होतातच आठवड्यातून एकदा तरी. आता हे सारण जेवढं लागेल तेवढं मी यात भरून घेतले दाबून आणि आता हे पराठे लाटून घेणार आहे. आणि हे पराठे लाटताना तुम्ही पहा, बिलकुल पोलपटाला चिटकतही नाही, सारणही बाहेर येत नाही, व्यवस्थित लाटता येतात. म्हणजे कोबी थोडा जाडसर असतो त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल बाहेर येईल, पण बिलकुल बाहेर येत नाही. कोबी मी व्यवस्थित बारीक कापून घेतला होता आणि पोलपाटाला पाहू शकता तुम्ही, बिलकुल चिटकलेलं नाही आहे, एकदम क्लीन आहे पोलपाट. आता हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी अजून पराठा तुम्हाला करून दाखवते. आणि मुलांना टिफिनसाठी खूप छान पर्याय आहे, कारण आपल्याला आता उन्हाळ्यात तर भाज्यांचं सुचतच नाही काय द्यावं मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्याला काय करावं वेगळं काहीतरी. त्यामुळे हे टिफिनलाही छान पर्याय आहे मुलांच्या आणि नाश्ताही होऊन जातो पोटभर. कारण उन्हाळ्यात काय होतं, दुपारी जेवण जात नाही, सकाळी सकाळीच भरपूर भूक लागते आणि जीव वाटतं, त्यामुळे मग पोटभरीचा नाश्ता आहे पहा. आता हे व्यवस्थित मी दोन्ही बाजूनी शिकून घेतलं आहे. आता याला गावरान तूप लावून भाजून घेणार आहे. तुम्ही काहीही लावू शकता, बटर लावलं तरी चालेल, तेल लावलं तरी चालेल. आम्हाला हे गावरान तुपात भाजलेलेच पराठे आवडतात, त्यामुळे मग मी इथे गावरान तुपच वापरते आहे. हे छान दोन्हीकडून भरपूर तूप लावून भाजून घ्यायचे खरपूस. आणि तुम्ही पाहिलं असेल या भाजीमध्ये ना मी बिलकुल कुठलेही मसाले एक्स्ट्राचे वापरले नाही, फक्त लाल तिखट आणि हळद घातलेली आहे, जिरे मोहरी. तरीही खूप छान होतात हे पराठे, दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही. आता हे अशा जाळीवर ठेवलेत मी, कारण मग खाली काय होतं, वाफ जाते आणि ताटात वगैरे ठेवले तर मग खालून ओलसर होतं, त्यामुळे मग या जाळीवर ठेवते. आता हे अजून पराठे मी लाटून घेते आणि तुम्ही पाहू शकता एकदम इझिली हे लाटल्या जात आहेत. हलक्या हाताने लाटायचे आहेत, खाली बिलकुल चिटकत नाही पोलपटाला, म्हणजे या भाजीमध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे. व्यवस्थित लाटून घ्यायचे पराठा आणि छान पातळ होतात, खूप जाड नाही होत हे पराठे. आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खूप गॅस मोठाही नाही करायचा, बारीकही नाही करायचा, मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. भाजी तर आपली ऑलरेडी शिजलेलीच आहे. माझ्या मुलांना तूप लावलेलेच पराठे आवडतात आणि आहोत नाही म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला, त्यामुळे मी कुठलेही पराठे म्हणजे बटाट्याचे पराठ्याचे तुम्हाला याआधी मी व्हिडिओ दाखवला त्यावर मी तुम्ही पाहिलं, मी त्यालाही गावरान तूपच लावते. गावरान तूपच लावतो पराठे कुठलेही केले तरी, छान चव येते तुपाने, म्हणजे बटरपेक्षाही.
तर तयार आहेत पहा पराठे. दही घेतले आणि हे पराठे. तर असा आहे आमचा आज सकाळचा नाश्ता. पराठे एकदम छान झालेत बघा. आणि आतून सारणही दाखवलं तुम्हाला. पाहू शकता सगळीकडे पसरलेलं आहे आणि खायलाही तितकेच छान झालेत. नक्की करून पहा एकदा घरी. मुलं कोबीची भाजी खात नाही, त्यामुळे मग हा छान पर्याय आहे. पराठे म्हणून मुलं, म्हणजे माझ्या घरी तर खूप छान खातात मुलं आवडीने. खरंच खूप छान झालेत. म्हणजे व्हिडिओसाठी नाही म्हणत आहे, खरंच खूप छान झालेत.